नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, आज 6 जून 2025 शुक्रवार सकाळच्या 7 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, काल दिवसभरात जवळपास बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पावसाचं पुनरागमन झालेलं असून सर्व ठिकाणी मध्यम ते हलक्या प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे. आत्ताच हाती आलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरासरी 4.4 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद काल दिवसभरात झालेली असून 1 जूनपासून आज तागायत 15.1 मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस महाराष्ट्र राज्यात पडलाय. त्याचबरोबर काल दिवसभरातील सोलापूर जिल्हा व उजनी परिसरातील पावसाबाबत बोलायचं झाल्यास काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात अत्यंत चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे. आत्ताच हाती आलेल्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात 21 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद उजनी धरण परिसरात झालेली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरही पावसाची परत एकदा सुरुवात झालेली असून दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये 500 क्युसेकची वाढ झालेली आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 5,504 क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होते. त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण मृत पाणी साठा हा 80.40 TMC एवढा झालेला असून त्यापैकी 16.74 TMC एवढा पाणी साठा हा उपयुक्त पाणी साठा आहे. दर्शको, पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पाठीमागील 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात पावसाचं पुनरागमन झालेलं आहे. दौंड येथून उजनी धरणामध्ये या वाढलेल्या आवकमुळेच उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 31.25% एवढी झालेली आहे. असं असलं तरीही उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत नाही. त्याचबरोबर नीरा नदीमधूनही भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी घट झालेली आहे. दर्शको, संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या पाण्याच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.